हॅलो गाईज, व्हेरी 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 गुड मॉर्निंग. अ डे विथ मोना. आणि आज मला सुट्टी होती आणि आज दिवसभरात मला खूप 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 कामं होती. सो कशी बशी मी उठले कारण मला खूप झोप येत होती. अँड सर्वात आधी मी सकाळी उठल्या उठल्या देवाला नमस्कार करते. काही चुकलं तर मला माफ कर अशी मी त्यांच्याकडे माफीसुद्धा मागते. आणि ते आहेत माझे भोलेनाथ. हर हर महादेव. त्यानंतर रोज सकाळी मी चिया सीड्सचं पाणी पिते. म्हणजे मी रात्री ते भिजत ठेवते आणि चिया सीड्सचं पाणी पिते. सो अशी होते माझी दिवसाची सुरुवात. आफ्टर दॅट माझ्यासाठी एक मोठा टास्क असतो, तो म्हणजे ब्रश करणं. मला ब्रश करायला खूप कंटाळा येतो. बट मी कसे माझे हेअर टाय केले आणि लागले ब्रश करायला. मी स्वतः किती ॲक्टिव्ह आहे दाखवण्यासाठी मी डान्ससुद्धा केला आणि डान्स करत करत मी ब्रश पण केला. आफ्टर दॅट मी फेस वॉश केलं आणि फेस वॉश केल्याच्या नंतर मला खूप 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 फ्रेश फील व्हायला लागलं आणि मी पूर्णपणे फ्रेश झाली. आणि यू कॅन सी द ग्लो गाईज. त्यानंतर हा थोडाफार ड्रामा तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला लोकांना माहिती नाही आहे, मला लिप बामची खूप सवय आहे. घाणेरडी मी 2-2 मिनटाला लिप बाम लावत असते. त्यानंतर मला प्यायची होती घी कॉफी. घी कॉफी खूपच भारी असते. मला खूप आवडते टेस्ट त्याची. म्हणजे पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कॉफी टाकायची आहे, त्यानंतर थोडीशी साखर आणि त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला तूप म्हणजे घी. सो अशी असते घी कॉफी आणि ती खूप कमाल लागते. तुम्ही ट्राय करू शकता. रोज सकाळी हे तुम्हाला प्यायचे. खूप भारी आहे. तुमची पण फेवरेट होऊन जाईल. त्यानंतर मी फ्रेश झाले आणि रेडी झाले होते. रेडी होण्याचं एक कारण म्हणजे मला बनवायचा होता एक व्हिडिओ. सो त्यासाठी मी रेडी झाले होते आणि मला लागली होती प्रचंड भूक. आणि तोपर्यंत माझा टिफिनसुद्धा आला होता. आणि मग मी काहीतरी नवीन डिश ट्राय करत असते. म्हणजे मी भाताला फोडणी वगैरे मारली आणि त्यामध्ये तूप आणि जे फोडणीला लागतं ते सगळं साहित्य टाकलं. त्यानंतर त्यामध्ये वरण टाकलं. इट्स लाईक दाल खिचडी ओनली, बट थोडीशी वेगळ्या प्रकारची होती आणि खूप टेस्ट भारी होती. आफ्टर दॅट मी काय खाल्लं माहिती आहे का? चपाती, तूप आणि साखर. मला खूप आवडतं आणि आय डोंट नो माझी इच्छा झाली होती खाण्याची. सो मी ते खाल्लं आणि असं पोट भरून मी जेवण केले. वाव. आणि पोट भरून जेवण केल्याच्या नंतर मला एकच काम आठवतं, ते म्हणजे असं मस्तपैकी लेटणं बेडवर. मला प्रचंड झोप येते जेवण केल्याच्या नंतर आणि माझा अख्खा दिवस असाच जातो गाईज. त्यानंतर थोड्या वेळाने मला आला बाबांचा कॉल आणि मला जायचं होतं दवाखान्यात डॉक्टरकडे. डोंट वरी गाईज, माझं लग्न नाही झालं आहे. मला एक व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी मी कुंकू भरला होता. देन गेट रेडी विथ मी. मी रेडी झाले आणि बाबांचा फोन आला की मी खाली आले म्हणून. आणि बाबांसोबत फिरायला मला खूप मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. कारण मला ते इतकं मला प्रोटेक्ट करत असतात किंवा मला असं वाटतच नाही की माझे मम्मी पप्पा बेळगावला आहेत आणि मी एकटीच इकडे आहे. मला माझी फॅमिली वाईब येते. आणि कोइन्सिडन्स होता बाबांचं आणि माझं मॅचिंग झालं होतं. सो मी खूप हॅपी होती. मी बाबांना बोलत होते की आपलं मॅचिंग झालं आहे बाबा. सो येस, लेट्स गो. बाबा डॉक्टर काय बोलले हो? टेन्शन घेते, काय झालेलं नाही, टेन्शन घेऊ नको एवढंच. मी ओके, मला काहीच नाही झालंय. मग बाबा मला त्यांच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाणार होते आणि बाबांना आठवतच नव्हतं की त्यांचं घर कुठे आहे, कारण ते खूप दिवसानंतर जाणार होते. आणि बाबा एक वेगळ्याच रस्त्याला मला घेऊन गेले आणि मी त्यांना चिडवत होती की काय बाबा, तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचं घर माहीत नाही. आणि खूप हसले मी त्यांच्यावर. आणि ठीक आहे, रस्ता चुकला. त्यानंतर आम्ही त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पोचलो सुद्धा आणि त्यांचा फ्लॅट होतं 3rd फ्लोअरला आणि बाबा मला 2nd फ्लोअरला घेऊन गेले. आणि कुठे आहे आणि त्यावरून सुद्धा मी बाबांना खूप चिडवत होते की बाबा तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचं घर नाही माहिती. सो फायनली मी त्यांच्या घरी पोचले. त्यांनी मला वॉटरमेलन खायला दिलं आणि त्यानंतर मी चहा पिला, खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि मी त्यांनाही सांगितलं की बाबांना तुमचं घर नाही माहिती आहे. आणि मी सगळे खूप हसलो, खूप मजा घेतली बाबांची. त्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप वेळ होतो आम्ही तिथे. आणि यांच्या घरातून खूप भारी व्ह्यू होता, खूप छान वाटलं. देन बाबा बोलले की चला आता आपण जाऊयात, कारण खूप वेळ आम्ही त्यांच्या घरी बसलो होतो, खूप गप्पा मारल्या, खूप छान वाटलं मला. आणि बाय द वे माझा रात्री मूवीचा प्लॅन झाला होता. मला छावा पिक्चर बघायला जायचं होतं, खूप इच्छा होती आणि तिकीट्स भेटत नव्हते. मग मला रात्री 11चा शो भेटला होता आणि मी दादाला बोलले की ठीक आहे, काही कर, बुक कर, आपण जाऊयात. आणि जाता जाता मला हे दृश्य दिसलं, आई शपथ. कारण हा व्हिडिओ मी 18 फेब्रुवारीला शूट करते आहे आणि नेक्स्ट डे 19 फेब्रुवारी होता. म्हणजेच
शिवजयंती होती आणि आदल्या दिवशीपासूनच सगळीकडे तयारी सुरू होती. खूप छान वाटत होतं मला ॲक्च्युली हे सगळं बघायला, त्यामुळे मी हे शूट केलं. आणि सर्वांना खरंच मनापासून शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. मग मला बाबांनी परत रूमवर सोडलं आणि लिफ्टमधून वर जाताना मी खूप नाटकी करत असते, कारण लिफ्टमध्ये एक मिरर आहे आणि कुणीही नसतं, त्यामुळे मग मी फ्रेश झाले आणि रूमवर परत येऊन खूप छान वाटलं, कारण मला रूमवर राहायला खूप आवडतं आणि असं वाटतं की चला आता आपण रेस्ट करूयात मस्तपैकी. मी फ्रेश झाले वगैरे. त्यानंतर थोड्या वेळाने मला भावाचा फोन आला की मी गेटवर आलो आहे तुला घेऊन जाण्यासाठी, पटकन ये. मी पटकन रेडी झाले, फ्रेश झाले आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते, कारण मला छावा चित्रपट पाहायचा होता आणि लकीली मला सुट्टी होती, त्यामुळे म्हटलं दादाला आज आपण जायचं म्हणजे जायचं. दादा आला आणि आपण गेलो छावा मूवी बघायला. सो येस. त्यानंतर आम्ही पोचलो 7 स्टार सिनेमा येथे आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते. ॲक्च्युली मला थिएटरला जाऊन पिक्चर वगैरे बघायला मला नाही आवडत, पण मी स्पेशली छावा पिक्चर बघण्यासाठी गेले होते आणि येस. सो छावा पिक्चर बघितला. आई शपथ, मी तुम्हाला सांगते, आम्हा सर्वांनाच इतिहास माहिती आहे, हिस्ट्री माहिती आहे, सगळं माहिती आहे, तरीही हा चित्रपट बघताना लाईक मी शपथ सांगते, मी कंट्रोलच नाही करू शकले. मी वॉशरूममध्ये गेली आणि मी इतका वेळ तिथे रडली, कारण म्हणजे मला कंट्रोलच होत नव्हता अजिबात. आई स्वेअर सांगती आहे. मी एकच विनंती करेन प्रत्येकाला की छावा चित्रपट जाऊन बघा, सगळीकडे अवेलेबल आहे. प्लीज प्लीज प्लीज. त्यानंतर मला दादाने घरी सोडलं आणि खूप झोप येत होती आणि नेक्स्ट डे माझं शूट होतं. मला 7चा कॉल टाईम होता, मला उठायचं होतं आणि आता वाजले होते 2:30 वाजले होते आणि झोपसुद्धा कंप्लीट होणार नव्हती. पण मी खूप सॅटिस्फाईड होती की मला छावा चित्रपट बघायला मिळाला. सो येस गाईज, प्लीज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.